नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिरनेरमध्ये श्रीराम जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात संपन्न। दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी निमित्त उरण तालुक्यातील चिरनेर गावातील श्रीरामाच्या मंदिरात गुरुवारी दिनांक 26 मार्च श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन भक्तिभावाने करण्यात आले होते। या सोहळ्याची सुरुवात पहाटे 5 ते 7 या वेळेत श्रींच्या अभिषेक, भजन, कीर्तन, त्यानंतर दुपारी 12 ते 1 या वेळेत पाळणा व दर्शन, तर दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते। चिरनेर गावातील मधिळपाडा, तेलीपाडा ग्रामस्थांच्या वतीने 125 वर्षांपासून अखंडितपणे साजरी केलेली श्रीराम जन्मोत्सवाची परंपरा अत्यंत भक्तिमय आणि मराठमोळ्या पद्धतीने साजरी केली जाते। 26 मार्च 2026 मध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक 125व्या सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती आणि भजनाच्या सुरांमध्ये सोहळा साजरा झाला, जो या गावाची नितांत श्रद्धा आणि साधेपणा दर्शवतो। दुपारी 1 ते 3 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच उरण तालुक्यातील चिरनेर गावी सकाळपासून रायगड जिल्ह्यातील हजारो रामभक्त दर्शनासाठी आले होते। श्रीरामाच्या मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन भक्तिभावाने करण्यात आले होते। यावेळी प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून येत होते। पाळणे, खाऊ, खेळणी, प्रसाद यांनी राम मंदिर परिसर फुलून गेला होता। कमिटी आणि सर्वच ग्रामस्थ विशेष मेहनत घेत होते। रात्री 9 नंतर पालखी काढण्यात आली। जय श्रीराम। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, चिरनेर। या ऐतिहासिक अशी भूमी आहे आणि या भूमीमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर हे पुरातन आहे। 2-3 वेळा या मंदिराचं जीर्णोद्धार झाला आहे आणि या रामनवमी उत्सवामध्ये त्या चिरनेर परिसरातील आणि संपूर्ण रायगडमधील अनेक भक्त भाविक या दर्शनासाठी या चिरनेर भूमीमध्ये येत असतात आणि प्रत्येकासाठी कमिटीच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन होत असतं। अनेक राष्ट्रीय उपक्रमांचं या उत्सवासाठी नेहमी सहकार्य लाभत असतं। अशा या चिरनेर भूमीमध्ये आज आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही मनापासून कमिटीच्या वतीनं आम्ही सदस्य आभार मानतो। आवाज महामुंबईच्या चॅनलकडून तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद। धन्यवाद।